सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील जी हॉटेल आहेत ती मात्र आता हळूहळू पूर्ववत होताना पाहायला मिळते। काही दिवस जी हॉटेलं होती, जवळपास 8 दिवस हॉटेलं, काही हॉटेलं जी बंद स्वरूपामध्ये असलेलं देखील पाहायला मिळेल। कारण जो व्यावसायिक सिलेंडर आहे तो मात्र व्यावसायिक सिलेंडर मात्र त्यांना मिळत नसल्यामुळे का तर हॉटेल ही बंद देखील ठेवण्यात आले होते। काही कामगारांना घरी देखील पाठवण्यात देखील आलं होतं। पण आता जर परिस्थिती पाहिली तर कणकवली शहरातलं हे महत्त्वाचं एक हॉटेल आहे, म्हणजे तिथे नाश्ता अप्रतिम मिळतो। तिथे मंजुनाथ म्हणून हॉटेल आहे आणि आता इथे हळूहळू हे हॉटेल जे आहे ते मात्र ग्राहकांनी भरलेलं पाहायला मिळते। मात्र सिलेंडरची जी कमतरता आहे ती मात्र अजूनही कायम भासताना पाहायला मिळते। त्यामुळे याचा जो फटका जो आहे तो मात्र कायम हॉटेलधारकांना बसताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही हॉटेल मालक देखील आहेत। काय सांगाल, नेमकी काय आता परिस्थिती आहे? कारण आता पूर्ववत सुरू होताना पाहायला मिळते, काय सांगाल? आत्ता एक दोन सिलेंडर मिळत आहे, म्हणजे पूर्वी जसं स्टॉक मिळायचा तसं तर मिळत नाही। पण एखादी दिवस पुढे म्हणजे बंद करायची परिस्थिती नाही आहे। एखादी मिळतो, दुसऱ्या दिवशी ॲडजस्ट। आता गेल्या 2 दिवस काहीतरी ते सिलेंडरच आले नाही, त्यामुळे आज मला 2 माझं डिमांड होतं पण नाही मिळालं। ठीक आहे, उद्या तरी मिळेल ह्या आशेने मी आहे, पण माझ्याकडे उद्यापर्यंत वापरण्या एवढं सिलेंडर आहे, त्यामुळे मी काही करत नाही। ठीक आहे, नाही आले तर ते काय देऊ शकत नाही। मला दिवसाला किती सिलेंडर लागतात? म्हणजे माझं पर डे 50 किलो गॅस, म्हणजे जवळजवळ 2.5 सिलेंडरचं रिक्वायरमेंट आहे ॲज पर बिल। मग मी काळगे गॅसमधून एक निम्मं घ्यायचो, सीझर गॅसमधून निम्मं घ्यायचो। चौडेश्वरीमध्ये पण माझं कार्ड आहे, पण चौडेश्वरीवाली ते डिलेवरीला येत नव्हते, कारण त्या ह्याच्या आधी सुरळीत डिलेवरी होती, म्हणून आम्ही ह्या 2मधून घ्यायचो। आता म्हणजे डिलेवरी त्यांची नाहीच आहे, पण आपण जाऊन पण त्यांच्याकडे नाही, किंवा तहसीलदार साहेबांनी डिस्ट्रीब्यूट करून दिल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्टॉकच अवेलेबल नसलं तर काय करू शकत, अशी परिस्थिती आहे। सिलेंडर तुम्हाला मिळत नाही, पण तुम्ही दरामध्ये किंवा तुमच्या नाश्त्यामध्ये रेट वाढलेले वगैरे आहेत का? नाही, आम्ही अजून काही रेट वाढवलेला नाही, उलट मेनू आमचं कमी केलेलं आहे, म्हणजे सिलेंडरचं खप कमीत कमी खपमध्ये आपण दिवस ढकलावा ह्याच्यासाठी। किती मेनू तुमचे जे आहेत आता कमी झालेले? साधारण एक 5-6 मेनू तरी साऊथ इंडियनचे आम्ही कमी केले। नक्की सिलेंडर व्यावसायिक सिलेंडर हा कमी प्रमाणावरती मिळतो आणि त्यामुळे जे नाश्त्याचे मेनू जे आहेत ते मात्र कमी प्रमाणावरती केलेलं देखील सांगण्यात येत आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।